निलंगेचा क्षेत्ररक्षण करण्याचा तो आतापर्यंत योग्य ठरवल्या पहिल्या चेंडूवरती विकेट टेकिंग गोलंदाजी चेंडू प्रमाणाचा वापर केला आहे. चेंडूमध्ये सॉफ्टने घेऊन गेला फक्त सिंगल येते. यावेळेस मध्ये धावांचं अकाउंट धावांचं श्री गणेश मात्र यावेळेस होतोय. एक धाव धापालकावरती येते. पहिल्या चेंडूवरती विकेट टेकिंग गोलंदाजी पहिल्या षटक फेकतो. यावेळेस मध्ये गोलंदाज अविनाश चौधरी. विनाश चौधरीचा वापर येतात पहिला मध्ये अविनाशने मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा झटका मात्र यावेळेस लागतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून स्ट्रायगल सागर हा चेंडू शणामपूल होता. लेट खेळले डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. की सिंगल कंप्लीट होती मात्र यावेळेस रिक्स उठवली होती. कारण रिक्स उठवावी लागेल. तुम्ही जेवढे रिक्स उठवाल तेवढे तुम्हाला धावा येते. मात्र यावेळेस रिक्स उठवली होती एके धावेसाठी. इथं डायरेक्ट हिट झाला तर कदाचित आपल्याला थोडासा मात्र यावेळेस बॅकफुटला अजून गेला असता आदर्श पडले संघ. धावसंख्या दरम्यान अजून एक ने येते. 2 धावा धापालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ असताना या दरम्यान पहिला विनाश चौधरीचा वापर तिचा सर्वली संघ. आपण जर वेग कमी घ्या. आपण लवकरात लवकर सामना स्पीडअप करा. आपण जर वेग कमी घ्यायचे. स्ट्रायकरला मयूर ठाकूर अविनाश साडी हा चेंडू जबरदस्त फेकला गेलाय. डायरेक्ट हिट एस्टॅन वरती. दरम्यान फलंदाज बाद या क्षणाला चुका करतोय मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती बघितलं गेलं तर आपण फलंदाज स्वप्नील मात्रे बाद झाला आणि त्याच्यानंतर मयूर ठाकूर मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. विकेट टेकिंग अजून एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती राकेश कुमार. बॅकफुट लागेल कारण 2 आघाडीचे फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद होतात. शून्यावरती बघितले तर बाद झाले होते. गोल्डन टक वरती बाद झाले होते मैदानावरती स्वप्नील मात्र. त्यानंतर मयूर ठाकूर बाद झालाय. चेंडू दरम्यान स्ट्रॉंग अपील केली. भरपूर स्ट्रॉंग अपील गेलं तर जुनी अपील केली जाते. दरम्यान 2 पंच अपील केली गेली. 2 पंच मध्ये पुन्हा एकदा येत आहेत. तर डिसिजन काय असेल तर तुमच्या ते पोहोचू दिलंच. डिसिजन पेंडिंग ठेवल्या हरकत नाही. तुम्ही मात्र या दिवस डिस्कस करा आणि आमच्यापर्यंत योग्य तो डिसिजन पोहोचवा. 2 फलंदाज बाद झाले. स्वप्न आणि मयूर ठाकूर बाद झालाय. 2 पंच पुन्हा एकत्र येतात. लिडिंगचा स्ट्रॉंग अपील होता. फलंदाज बाद राकेश कुंभार बॅक टू पॅव्हिलियन. या क्षणाला योग्य तो डिसिजन कारण का भरपूर वेळ घेतला सावंत सरांनी. कारण का बातचीत भरपूर उशीर केली आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तर की त्यांचे मी आभार व्यक्त करेल. तर अजून एक फलंदाज बाद राकेश कुंभार मैदानाच्या बाहेर. बॅकफुटला पुणे मैदानावरती यावेळेस आदर्श पडले संघ. डीजे फलंदाज अजून एक बाद झालाय मैदानावरती. राकेश कुंभार वाजवते सातत्याने अतिशय चांगल्या प्रकारची अविनाश चौधरीने छाप सोडली आहे. पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारचं अत्यंत वाजवी षटक. रणबेगीचा कौल प्रथम जिंकून नेमा पाडले. निलंगेचा क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय आतापर्यंत योग्य तो ठरवला. कारण सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी आणि बॅकफुटला आदर्श पडले संघ. बॅकफुटला गेले दिनेश. चेंडू संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत
पहिला एक वाजवी षटक संपलाय. या षटकामध्ये आपण बघितलं टॉप 3 फलंदाज स्वप्नील म्हात्रे, त्याच्यानंतर मयूर ठाकूर आणि राकेश कुंभार बॅक टू पेव्हिलियन झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त बलकावरती 2 धावा 3 गडी बाद असं समीकरण. चला सरवली संघ आपण वेळ कमी घ्या. सरवली संघ समज स्पीडअप करायचंय, वेळ जरा कमी घ्या. योगेश इंद्रेकर आपण जरा सातत्याने एक सूचना द्या. लवकरात लवकर समजा स्पीडअप करायचंय. पहिलं वाजवी षटक संपलंय अविनाश चौधरीचं, ज्या अविनाश चौधरीने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजाला यावेळेस पेव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकून नेवा पाटीलने निलंगेचा क्षेत्ररक्षण करण्याचा. तर तो निर्णय आतापर्यंत चांगल्या प्रकारचा ठरवलाय, कारण गोलंदाजी अतिशय चांगली होतीये. पहिले एक वाजवी षटक संपल्या फक्त 2 धावा दाबालकावरती. इथनं आदर्श पडले सांगायला सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवणं अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण दिनेश मैदानावरती तर दुसऱ्या बाजूला सागर मिडलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा फलंदाज मात्र यावेळी जिम्मेदारी असणार आहे. मयूर ठाकूर मैदानाच्या बाहेर तर त्यांचा मात्र एक चांगला खेळाडू स्वप्नील म्हात्रे मैदानाच्या बाहेर आहे. तर इथनं त्यांना कमबॅक करणं अतिशय महत्वाचं असेल. बिग फाईट सामना आपण बघतो मैदानावरती. एका बाजूला आदर्श पडले संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती भिवंडी विभागातील एक दादा संघ सरवली संघ बघतो आपण. जे सरवली संघाने पहिल्या सामन्यामध्ये जेजीसी वाकलन संघाला परास्त केलं होतं. ज्या वाकलन संघाने मैदानाच्या मैदानाची चॅम्पियनशिप पटकावली होती, आजच्या दिवसामध्ये त्या वाकलन संघाला मात्र परास्त केलं होतं या सरवली संघाने. सेकंड लेट केली, चुनची वाट बघितली, चुनचा तो डीप कव्हर झोनला चुनमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न दुसऱ्याचा होतोय. चांगल्या प्रकारचा कॉम्बिनेशन दोघांमध्ये सिंगल डबलला जास्त मात्र यावेळी लक्ष देतील सागर. एक चांगला खेळाडू कारण बघितले तर मला जेव्हा गरज असते आमचे आशिष जोशी आणि आकाश जोशी यांच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू आशिष, थँक्यू आकाश. 2 चांगले आयोजक. नक्कीच आज मांजरेच्या मैदानावर एक स्पर्धा संपन्न झाली. त्याचे एक प्रमुख आमचे आयोजक आहेत हरीश भोईर असतील, त्याच्यानंतर आमचे आशिष असतील, आकाश असतील, संगम, प्रवीण. हा चेंडू पडल्यानंतर बघितलं थोडासा टिकअप झाला, चेंडू जातो बॅकफुट पाहणे, चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल. थँक्यू आशिष, मात्र शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी. कारण स्पर्धा आपण बघतो भरपूर मोठी स्पर्धा, मलंगीर विभागातील सर्वात मोठी स्पर्धा. प्रथम प्रकाश स्पर्धा बघतो नेवाली पाटीच्या मैदानावरती. सुनी क्रिकेट संघ क्रिकेट क्लब नेवालीपाडा आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा बघतोय. अनंत शेठ गवली स्मृती चषक 2017 पहिलं पर्व पहिलं वर्ष या स्पर्धेत आपण बघतोय. आणि बघितलं तर सातत्याने चांगल्या प्रकारचं योगदान आम्हाला लाभलाय या स्पर्धेसाठी. चेंडू दरम्यान देण्यासाठी चेंडू ऑन साईडला जातो, चेंडू कार्पेट लगत, चेंडूची फील्ड होईल विकेटला तोपर्यंत जे धावा येतात दरम्यान 2 धावसंख्या अजून 2 येते. फक्त आणि फक्त 7 धावा दाबालकावरती येतात. पण सामना बघतो मैदानावरती एका बाजूला या दरम्यान सरवली संघ, दुसऱ्या बाजूला विचार केला तर आदर्श पडले. फक्त 7 धावा दाबालकावरती गोलंदाजचा वापर केला गोलंदाज सागर भोईर. सागर भोईरचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू अपड्रेस मध्ये घेऊन काढला आहे. तेवढं क्षेत्ररक्षण पेष्टकावर जोडला, चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. तर धाव पूर्णपणे कंप्लीट होतीये. धाव अजून 1 नाही येईल, संख्या अजून 1 नाही. दरम्यान 8 धावा दाबालकावरती विचार जर केला तर सागरचा वापर या दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटक अविनाश चौधरीने अतिशय चांगल्या प्रकारचा फेकला. फक्त 2 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बॅक टू द पेव्हिलियन असं दाखवलं. म्हणजे सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी केली आतापर्यंत मैदानावरती या सरवली संघाने पहिल्या दिवस पूर्ण पहिली रात्री पूर्ण गाजवली. तो मात्र या दरम्यान हा सरवली संघ मैदानावरती दरम्यान अजय जाधव कुठे असेल तर आपण लवकर आमच्या व्यासपीठाच्या संपर्क साधा. अजून एक धाव येते. सगळे स्ट्रॉंग अपील केली दरम्यान एसटीची ती मंत्री धावची अजून एक अपील केली. षटक क्रमांक संपलाय. या दरम्यान दुसरं वाजवी षटक संपलं गेलं. धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती 1. फक्त 9 धावा दाबालकावरती षटक क्रमांक दरम्यान संपले गेलाय. दुसरं षटक संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती 9 धावा. तुमचा डिन्स ब्रेक करता तो डिन्स ब्रेक करून घ्या. त्याच्यानंतर 30 षटकामध्ये तुम्हाला वेळ भेटणार नाहीये. शपन दखल घ्या. डिन्स ब्रेक.
नसेल करत तर हरकत नाहीये, पण गेम कंटिन्यू करत त्याच्यानंतर आम्ही इन्स्पेक्ट करू शकणार नाहीये, कारण का तेवढा वेळ नसेल आपल्याकडे आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये. त्याच्यामध्ये दाखवले का सरवली संघ मी गेम प्ले करा. हर्षद चौधरीचा वापर केला जातो तिसऱ्या षटकामध्ये. अंतिम डेट ओव्हर अजूनही 2 शिल्लक असते, मग त्या डेट ओव्हर 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल का मैदानावरती, हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. बिग फाईट सामना बघतो मैदानावरती. एका बाजूला सरवली संघ तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील आदर्श पडले संघ. 2 चांगले संघ आमने सामने असणारा सामना अतिशय चांगल्या प्रकारचा पालेबडी मध्ये शंका नाहीये. आतापर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट. सरवली संघ जास्त वेग येत आहे. हर्षद चौधरी पण लवकर आपलं षटक सुरू करायचंय. वेळ जरा कमी घ्या. आजची अंतिम रात्र असेल या स्पर्धेची, 5वी रात्र. सातत्याने आम्हाला भरपूर प्रेम दिलं आमच्या प्रेक्षक वर्गाने. चेंडू दरम्यान खराब फेकला गेला होता. चेंडू भरपूर खराब येतोय. पंच सावंत सर मला चेंडू स्वेर आहे. धावसंख्या अजून 1 नेल 1-0. 10 धावा डबल फिगर मध्ये धावसंख्या येते. सातत्याने बद्दल बघितलं गेलं तर या दरम्यान विकेट टेकिंग दोनची केली. पहिले षटक फेकले अविनाशने. फक्त 2 धावा खर्च केला. 3 फलंदाज झाला. तर रस्ता दाखवून त्याच्यानंतर गोलंदाजी केली. सागर बोरने धावा खर्च केला त्या षटकामध्ये. तब्बल सागरने 7 धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान हा चेंडू जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट भरपूर वेळानंतर चौकार येतो. कारण चौकारांची गरज आहे. दमदार स्ट्रोक चौकार. शमचे मान्यवर शिवाजी भोईर काकडवालचे शुभागमन झालाय. आपण यायचे व्यासपीठावरती तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चौकार येतोय. धावसंख्या अजून 4 येईल. धावसंख्या दरम्यान धावसंख्या फलकावरती 14 धावा. मात्र चौकारांची गरज आहे, कारण धावांची गरज आहे. सागर पाडी मात्र या दरम्यान संघ अडचणीत असताना, संघ बॅकफुटला असताना इथनं संकट मोचक मधून काम बघेल का, इथनं संघाचा टार्नर मधून काम बघेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह. कारण या अनुषंगाने इथनं जर चांगला क्रिकेट दाखवला, एक चांगला टार्गेट सेट केलं तर आपल्याला सामना अतिशय चांगल्या प्रकारचा पाहायला भेटणार. या दरम्यान यावेळेस आजच्या 5व्या रात्रीमधील हा दुसरा सामना. पहिला सामना जिंकला अगाथन संघाने, परास्त केलं अडवली संघाला. चेंडू ऑन साइडला मारायचा प्रयत्न केला. चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाहीये. तोपर्यंत डॉट बॉल बेस करून आपण चौकार बघितला. याच्या पहिल्या शेवटी सागरने दाखवला. त्याच्यानंतर मात्र हा चेंडू रॉड जातोय. धावसंख्या सगळी धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 14 धावा. चेंडू बॅकफुटला गेले होते. शेवटच्या मोमेंट बॅटचा बेस करून चेंडू जातो. दरम्यान शॉर्ट दरम्यान झोनला 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू थांबणार नाहीये. फरार दमदार चौकार. देवगाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. धावसंख्या अजून 4 येईल. धावसंख्या दरम्यान दाबालकावरती येतात 18 धावा. इथनं चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न एका बाजूला दाखवतो सागर पाटील. इथनं सातत्याने इथनं कमबॅक जर केलं तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा पाहिजे. कारण सातत्याने गोलंदाजी अतिशय चांगली आहे. अतिशय पडले संघाची टार्गेट सेट करणं अतिशय महत्वाचं असणार आहे. चेंडू भिडकावून दिला. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. चूक होणार नाही. फलंदाज बाद. सागर मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. मेरे माया का नाम मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो. तर फलंदाज बाजार सागरने जिम्मेदारी घेतली होती. मात्र जास्त उशीर मैदानाच्या आतमध्ये जास्त उशीर आपला सध्या चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला. अपयश वाटेल. अजून एक येतो. अजून एक फलंदाज बाजार नवीन पर्यंत तो डायफुराचा एक चांगला फलंदाज. ज्यावेळेस तेजस मात्रे स्ट्रायकला दिनेश असतील हर्षदसाठी. हा चेंडू दरम्यान शेवटच्या मुंबईला बॅट्समॅन गॅप शॉट सिलेक्शन अपील पास आहे. जो क्षेत्ररक्षक कोण नाही. जबरदस्त ड्राइव्ह आपल्यातून क्रिकेट
शेवटच्या मोमेंटला चेंडूची वाट बघितली, शेवटच्या मोमेंटला जबरदस्त क्लास ड्राईव्ह, जबरदस्त क्रिकेट, अजून एक दमदार चौकार. दरम्यान धावसंख्या अजून 2 येईल, 4 ने येते. करा 22 धावा दाबाल कवर डबल फिगर मध्ये 2-2 धावा मात्र 2 आणि 2 समीकरण 22. 22 धावा दाबाल कवरती येत आहेत. तर दिनेशने मात्र बॅटचा बेस खोलाय. दिनेश पाटील स्ट्रायकला फलंदाज, तर नॉन तेजस मात्रे. 22 धावा दाबाल कवरती हर्षद चौधरीचा वापर दरम्यान केला या तिसऱ्या षटकामध्ये सर्व संघाने. दिनेश चेंडू देण्यासाठी चेंडू मात्र ऑफ ड्राईव्ह मध्ये खून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चुका करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन दोघांमध्ये तेजस मात्रे आणि मात्र दिनेश पाटील आहेत. षटक क्रमांक संपले गेले दरम्यान तिसरा षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दरम्यान दापलकावरती येत आतापर्यंत 24 धावा दापलकावरती षटक क्रमांक 30 संपलाय. चला आपण जर तोरा करा, आपण सामना लवकर स्पीडअप करायचे, जास्त वेळ घेऊ नका. यापुढे सामन्याचा ककडे विपक्ष दॉर्ली. जर ककडे संघाच्या संघाने आमच्यापर्यंत पोहोचले, दॉर्ली संघाच्या संघाने पण लगेच यायचे नाणेफेकीसाठी अजिबात विलंब नकोय. ककडे संघाच्या संघाने आमच्यापर्यंत पोहोचताय, तर दॉर्ली संघाच्या संघाने का ना विनंती असेल की आपण लवकरात मनोज आपण लवकरात लवकर यायचे. दरम्यान धावा दाबालकावरती येत आहेत आतापर्यंत विचार जर केला तर 24 धावा. अजूनही अंतिम षटक शिल्लक असेल, अंतिम 6 चेंडू. अंतिम 6 चेंडू म्हणजे जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल का या दरम्यान आदर्श पडले संघ, की दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेल का या गोलंदाजीच्या बराबरती हा सरवली संघ. सर मनोज येतात आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, तर काकर विपक्ष दॉर्ली असा सामना असेल. नाणेफेकी करतील आमचे मान्यवर. आमचे गणेश जाधव माजी सरपंच निवलेपाडा, आमचे एक चांगले व्यक्तिमत्वांच्या शुभ असते. या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. सामना असेल काकडवाल विपक्ष दॉर्ली या 2 संघांमध्ये. नाणेफेकीचा मात्र कौल केला जातोय शेफास्त्रीवरती. बाजूला किशोर माडवी आहेत, दुसऱ्या बाजूला असणारे मनोज रसाल, 2 चांगले खेळाडू. तुमचे माजी सरपंच निवलेपाड्याच्या यांच्या शुभ असते, गणेश जाधव यांच्या शुभ असते. नाणेफेकीचा कौल केला जातोय. अंतिम षटक, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, लॉंग लेग झोनला क्लिअर करतोय. दमदार स्ट्रोक, दमदार षटकार, गुड शॉट. निलंगित क्षेत्ररक्षण करण्याचा आजच्या रात्री दिला तिसरा सामना असणारे काकडवाल विपक्ष दॉर्ली या 2 संघांमध्ये. यावेळेस पहिल्या चेंडूवरती दरम्यान विजय बॅटचा फेस खोलला, कारण यावेळेस धावांची गरज आहे आणि मात्र या दरम्यान सातत्याने एका बाजूला चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न होतोय. तेजस मात्रे संकट मोचक म्हणून काम बघेल का धावसंख्या 6 येईल. 30 धावा कंप्लीट होत आहे. 3-0. 30 धावा दाबालकावरती, कारण साधारण बिकट परिस्थिती होती, एक नाजूक परिस्थिती होती पहिल्या पिमक षटकामध्ये. त्याच्यानंतर मात्र इथल्या संघाचा डाव सावरण्याची अतिशय चांगली गरज होती. मात्र या दरम्यान सागरने सातत्याने थोडंसं मात्र चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला. छोटी मात्र उपयुक्ती पाणी मात्र सातत्याने 30 धावा दाबालकावरती उपयुक्त मात्र क्रिकेट दाखवलं. 30 धावा दाबालकावरती अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. 30 धावा दाबालकावरती येत आहेत सातत्याने. अजून या 5 चेंडू जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल एका बाजूला तेजसचा, की दुसऱ्या बाजूला अंतिम षटकामध्ये थांबून ठेवेल का गोलंदाज परेश माळी. अंतिम षटक, डेट ओव्हर, स्लोगर षटक. हा चेंडू षटम पूल होता. दरम्यान फुडकाचा प्रयत्न, चेंडू पंच लाईन बघती, लाईन चुकीची आहे. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर. अजून 1 येईल. 31 स्कोर मोजून 31. 31 धावा येतात दापलकावरती आतापर्यंत. चुकीची गोलंदाजी होती, कारण पहिलं षटक अविनाश चौधरीने अतिशय चांगलं फेकलं. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केल्या मैदानावरती आदर्श पडले संघाने. हा चेंडू दरम्यान पॅडवरती आदरला गेला, पण साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर त्यासाठी टिकप होत नाही याची बात. सध्या ते मात्र कमबॅक केलाय.
अंतिम षटक परेश मालीचा वापर धावसंख्या दाबालकामध्ये आतापर्यंत येत आहेत. दरम्यान 31 धावा. आजच्या 5व्या रात्रीमधील दुसरा सामना पहिला सामना आपण बघितला अडली विपक्ष अगासन. अगासन संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. चांगला क्रिकेट दाखवलं अगासन संघाने या स्पर्धेमध्ये. तेजस म्हणजे गेला चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न बॉटमॅनचा वापर थोडासा केला होता. फुटवर्कचा वापर थोडासा केला होता. मला चप्पल झाले होते. चेंडू पडल्यानंतर एका पद्धतीने चेंडू आता खोलवट टेपाचा फेकण्याचा प्रयत्न. चेंडू जास्तीत जास्त खाली ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. अंतिम षटकामध्ये परेश माईचा वापर केलाय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दरम्यान दाबालकावरती येतात आतापर्यंत 31 धावा दाबालकावरती. याच बघितलं तर स्लोगन षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न एका बाजूला करतोय तेजस, तर दुसऱ्या बाजूला चांगल्या प्रकारची गोंधळी परेश माळी. चेंडू पॅडवरती अजून एकदा चेंडू आदळतो. चेंडू होतो दरम्यान शॉट गलीला तोपर्यंत फक्त सिंगल येईल. संख्या अजून 1 ने येते. 32 धावा दाबालकावरती येतात आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा. 40 ते 45 धावा जर उभारल्या तर आपल्याला सामना चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. कारण गोलंदाजी चांगली आदर्श पडले संघाचे. जास्त जास्त कमी धावून ते रोखून ठेवण्याचा प्रयत्न करेल का या दरम्यान सरवली संघ. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. यापुढे सामना तर काकड विपक्ष दॉर्ली संघाने नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. निर्णय घेत क्षेत्ररक्षण करण्याचा. अजून एक चांगला सामना आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही विभागातील 2 नामची संघ असतील आपले सामने. हा चेंडू ऑन साईडला विरकावून दिलाय. दिनेश मॅचचा बेस दिनेश पाटील मॅचचा बेस बोललाय. या क्षणाला षटकारांची गरज आहे. साईड स्क्रीनला मात्र लांबून जाऊन क्लिअर करतोय दमदार षटकार. धावसंख्या अजून 6 येईल. तर मग धावा दाबालकावरती येतात आतापर्यंत 38 धावा. 38 धावा दाबालकावरती. दॉर्ली संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या आपण मागे जायचं आमचे संघाने तुमची वाट बघतायत. मनोज रसाळची आपण संपर्क साधा. दॉर्ली संघाचे सर्व खेळाडू. हा चेंडू ब्लॉकरमध्ये फेकला. चेंडू कुदून काढतो. चेंडू दरम्यान जातोय डीप मिड झोनला. तो सिंगल येते. 2 कॉल केला आधी मध्ये तेजसने. चिराच्या वेगाने 2 धावा कंप्लीट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये. संख्या अजून 2 येईल. खेळाचं पहिलं सत्र संपलाय. धावसंख्या दाबालक आतापर्यंत येत आहेत. दरम्यान 40 धावा दाबालकावरती तर 41 धावेची गरज आहे. एक सन्मानजनक स्कोर एक टार्गेट मध्ये चांगला सेट केलाय. इथनं मात्र चांगलं क्रिकेट दाखवण्याचा सामना बनवण्याचा प्रयत्न करेल मैदानावरती आदर्श पडले संघ. 40 धावा दाबालकावरती येत आहे तर 41 धावेची गरज मात्र 41 धावेची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती सरवली संघाला. सर आपण सरवली संघ आपण याच्या डागावर बसून घ्यायचे. आपले 2 आघाडीचे फलंदाज लगेच आपण पाठवू मैदानाच्या आतमध्ये. सामना लगेच सुरू करू. तसं सरवली संघ आपण जर लवकर याच्या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फास्ट अजिबात विलंब नको. आजच्या रात्रीमध्ये कारण आता बघितलं तर 5वी रात्र अंतिम रात्र या स्पर्धेची. आजच्या रात्री आपण दुसरा सामना एन्जॉय करतोय. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दरम्यान धावा दाबालकावरती येत आहेत. 40 धावा येत आहेत तर 41 धावेची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती या दरम्यान सरवली संघाला. तर आमचा स्पर्धे संपतो. तुम्ही ऐकत राहा बघत भरपूर मोठी स्पर्धाची 5वी रात्र अंतिम रात्र या स्पर्धेची. लाडका प्रेक्षक वगैरे मला भरपूर प्रेम दिलाय. आमच्या मान्यवरांनी मला भरपूर प्रेम दिलाय. आमच्या आयोजकांनी मला खूप सारं प्रेम दिलाय. त्याच्यानंतर आमचे डीजे मास्टर ओमसाई केळकरीचे सर्व मात्र या दरम्यान सर्व त्यांचे ऑपरेटर सज्ज होत आहेत. तुम्हाला चांगलं चांगलं संगीत आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर त्यांचे ग्लोबल टेनिस क्रिकेटचे सर्व ज्या वेळेस आमची पूर्ण टीम सज्ज आहे. तर बाजूला बघितलं आमचे समाधान आहेत, शैलेश आहेत, सूरज आहेत. चांगलं त्यांचं मत सध्या त्यांनी चांगलं कार्य गुड जॉब. तेव्हा समजा स्पेल तर तुम्ही ऐकत राहा बघत राहा. जर मी अजून एक तुम्हाला सूचना करतोय जर तुम्ही स्पर्धा युट्यूबच्या मागून घर बसल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप तुम्ही जर बघत असाल तुम्ही तुमचा फीडबॅक तुमची तुम्ही कमेंट्स तिथे मात्र पास करू शकाल. तुमची जर तुम्ही कमेंट्स तिथे पाठवली तर मी नक्कीच आमच्याकडे सूरज ते साधा ते आमच्यापर्यंत पोहोचून तुमचं नक्कीच आम्ही इकडे नाव घेऊ. तुम्ही तुमचा फील घ्या. तुम्हाला एखादा खेळाडू जर आवडला या समजा स्पर्धेमध्ये तुम्हाला जर तुमचं मात्र मनोगत व्यक्त जर करायचं तुम्ही नक्कीच जर घर बसल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या मध्ये तुम्ही बघत असाल तर चला फलंदाज आपण जायचं लगेच. फलंदाज लगेच जायचं तर तुम्ही तुमची कमेंट्स किंवा फीडबॅक टाकू शकाल. तुमचं मी नक्कीच आवर्जून इकडे नाव घेऊ. तर आमच्या स्पर्धेत संपतोय. आम्ही जर इथून पोच घेतोय तर तुम्ही ऐकत राहा बघत स्पर्धा भरपूर मोठी असणार आहे. तर मॅक्रोमध्ये पुन्हा एकदा आमच्या समूह कक्षामध्ये येत आहेत योगेश मडवी,
थैंक यू सो मच राहुल टच। तो बहुत बहुत शुक्रिया राहुल फिर चलते मैदान के ऊपर जहां ये मुकाबले की बात करेंगे तो काफी बड़ा मुकाबला पड़ले बनाम सरबली के बीच चलता हुआ मुकाबला दोस्तों। क्वार्टर पे का मुकाबला बीच मैदान के ऊपर पड़ले टीम ने पहले बाजी करते हुए 40 रन जोड़े 41 रनों का टारगेट मारने वाली 4 ओवरों में 24 गेंदे 41 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर काफी बड़ा मुकाबला सुपर 4 में जगह बनाने के लिए अब 41 रन बनाने के बीच मैदान के ऊपर क्योंकि सुपर 4 में जगह बनाई यहां पर अगस्त टीम ने। बीजमेश्वर आपण व्यवस्थित सेटिंग करा आवाज पातळ येतो थोडा जाड आवाज करा थोडं बेस द्या। गेमान सामना सुरू होतो मैदानावरती बिग पाच सामना दोन बलाढ्य संघामध्ये पहिला चेंडू फलंदाज त्रिपाची दांडी गोल in the mix. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला बिग विकेट सरबली संघाला पहिला धक्का फलंदाज बाद होतो सलामी फलंदाज आम्ही पाहतो या ठिकाणी संदेश भोईर नवीन फलंदाज मैदानामध्ये मोनेश पाटील नवीन फलंदाज मैदानावरती मोनीश पाटील आपण पाहतोय सलामी फलंदाज या ठिकाणी बाद होणारा फलंदाज संदेश भोईर ज्याला एकी धाब्याचं योगदान दिलं नाही फार मोठी जिम्मेदारी होती मात्र ती जिम्मेदारी त्याला पार करता आली नाही प्रत्येक षटकामध्ये 10.25 सरसना या संघाला धाबा बनवायच्या होत्या पण या मैदानावरती ते धाबा तो बनवू शकला नाही धाबांची गरज 41 धाब्याचं पाठलाग करताना 41 धाब्याचा पल्ला गाठताना मैदानावरती थोडीशी खराब सुरुवात दाखवली एका बाजूने गुणवत्ता सादर केली गोलंदाज स्वप्नील म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतो कारण कित्येक क्रिकेटची मैदान स्वप्नील म्हात्रेने गाजवली तर स्वप्नील म्हात्रे या मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी दाखवेल या संघाला गरज एका चांगल्या षटकाची मात्र पहिला चेंडूवरती मोठा या ठिकाणी विकेट संपादित केलं गोलंदाज स्वप्नील म्हात्रे गोलंदाजच्या प्रयत्नी राईट आंबा विकेट मोठा फटका यस मोठा फटका येतोय चेंडू स्ट्रेट ऑन द डीप लॉंग गन 6 रन आपण पाहतो मोनीश पाटील ज्यानं 6 धाब्याने अकाउंट ओपन केलं 6 धाब्याने कर्तव्य केलं मैदानावरती पहिल्या चेंडूवरती दमदार विकेट मिळाला तेव्हा आपण पाहतो या ठिकाणी पडले संघाच्या पाठीने केलं उत्साह निर्माण केला होता मात्र या षटकावरती सरबली संघाच्या पाठीने केलं जल्लोष केला जबरदस्त क्रिकेट दोन संघामध्ये पाहायला मिळते दोन्ही संघ तुल्यबल आणि मातबगड संघ मैदानावरती आहेत सामना बिग पार्ट अजून एक मोठा फटका आक्रमण सुरू स्ट्रेट ऑन द मिड विकेट शॉट लाईक दॅट गन 6 रन बॅक दोन षटकार जबरदस्त फलंदाजी आपल्यातून फलंदाजी आक्रमण सुरू झालं कबीर पाटील यांच्याकडनं एक षटकार मारला होता तर त्यांच्याकडनं देखील या ठिकाणी आपण पाहतो 500 रुपये आयोबा कॅच संदीप ठोंबरे यांच्याकडनं 517 रुपये आणि आपण किरणदादा ठोंबरे यांच्याकडनं एक टी शर्ट यामध्ये स्वतः फलंदाज बाद होतो बिग विकेट मोनीश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आमचे प्रेक्षक वर्ग ज्याने जेल पकडलं त्यांनी यायचं कारण एकूण 517 रुपये आहे बघा साठी आपण पाहतो 517 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी असणाऱ्या
आणि संदीप ठोंबरे यांच्याकडनं आणि एकूण एक टी शर्ट किरणदादा ठोंबरे यांच्याकडनं. तर या प्रेक्षक वर्ग आपण बघा किती खुश आहेत, कारण आज शेवटची रात्र त्यांची गाजणार आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी राहुलला आज त्यांची रात्र या ठिकाणी गाजणार आहे. मी संदीप ठोंबरे यांना विनंती करेन आपण आपल्या शुभास या खेळाडूला या आमच्या प्रेक्षकाला ट्रॉफी टी शर्ट आणि 517 रुपये देऊन त्याला सन्मानित करावं. तर खऱ्या अर्थाने आमच्या प्रेक्षकांना झेल पकडला. बघा आपण झेल पकडा, कारण शेवटची रात्र आहे आणि शेवटची रात्र जर तुम्हाला गाजवायची असेल तर तुम्हाला झेल पकडावे लागतील. नक्कीच आमच्या प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो, कारण 517 म्हटलं तर आजची रात्र सुखामध्ये जाईल. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. हलक्यात क्लिक केलं, चेंडूला सिंगल येते आणि एका धाबेच्या मदतीने आपण पाहतोय धब्बड कबड्डी धाबा लागत 13 धाबा. च्या फलंदाजाने येत्या क्षणी वादळ निर्माण केलं, मात्र ते वादळ लगेच थांबवलं गेलं. जर तो वादळ थांबलं नसतं तर सामना फार मोठा पाहायला भेटला असता. मात्र स्वप्नील मात्रेनं जबरदस्त गोलंदाजी केली. ज्या फलंदाजानं वादळी फलंदाजी केली त्या वादळाला जागेवरती थांबवलं. नवीन फलंदाज मैदानावरती आला आपण पाहतोय रवी चौधरी. हा चेंडू मात्र पंचाचा इशारा, व्हाईटचा इशारा येतो आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर सिग्नल बाहेर. एकूण धावा येतो 14. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आपण पाहतोय. 10.25च्या सरासरी धावसंख्या बनवायची अशा परिस्थितीला आपण पाहतो मैदानावरती. एकूण धावा येतात त्या 14 धावा. दमदार सुरुवात केली, कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता आणि येत्या क्षणी प्राण दिला फलंदाज मोनिश पाटीलनं आणि सामना मजबूत स्थितीला आणून दिला. या पात्र अतिशय चांगले चेंडूपैकी पाहायला मिळतोय. स्वप्नील मात्रेच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपळ कबड्डी धाबा 2/14 धाबा. DJ Web in the mix. दरम्यान आमचे पालेगावचे रमेश वारिंगे, आपण कुठे असाल तर आमच्या राजेश भोईरशी तुम्ही संपर्क साधा. रमेश वारिंगे आपण कुठे असाल तर तुम्ही राजेश भोईरशी संपर्क साधायचा. तर पहिला सामना बिग पॅट आपण पाहतो मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 14 आणि आतापर्यंत समीकरण बदललं. 27 धावेची गरज येणाऱ्या चेंडूमध्ये 18 चेंडू 27 धावेची गरज. 2 फलंदाज बाद झाले मैदानावरती या सरबली संघाचा फलंदाज येत्या क्षणी वादळ निर्माण केलं होतं. येत्या क्षणी 2 षटकार निर्माण केला आणि तो वादळ थांबलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय एकूण धावा आल्या पहिल्या पावर सर्कलमध्ये 14 धावा. समीकरण बदलल्या, वेळ बदलल्या, धाबांची गरज इथनं मैदानावरती 27 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 27 धावेची गरज. प्रत्येक षटकामध्ये 9.00 ची सरासरी या संघाला गाठावी लागेल. सलामी जोडी आपण पाहतोय या ठिकाणी सलामी फलंदाज बाद झाला संदेश भोईर. त्याच्यानंतर आपण पाहतोय कल्पेश पाटील आणि फलंदाज रवी चौधरी असे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. सेकंडपती फलंदाज रवी चौधरी आपण पाहतोय. नुष्टाकडे सलामी फलंदाज अद्याप मैदानामध्ये तग धरून बसला. चेंडू हलक्यातून क्लिक केला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त सिंगल एका धाबेचा दुजोरा एका धाबेने सांघिक धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धाबा होत्या त्या 15 धाबा. 28 आपण पाहतो अद्याप 26 धाबेची इथनं गरज आहे. इथनं आवश्यकता ती 26 धाबेची. तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. तुम्हाला चांगला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागणार आहे. एका बाजूने आपण पाहतोय मयूर ठाकूरचा संघ जो मानला जातो अतिशय चांगला संघ म्हणजे स्वप्नील मातेने पहिला पापा सर्कल मध्ये तब्बल 14 धाबा खर्च केला. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलं म्हणजे 2 मोठे फलंदाज त्यांच्या बाद झाला. सलामी फलंदाज संदेश भोईर आणि त्याच्यानंतर मोनिश पाटील असे नामचीन फलंदाज बाद झाले. येणारे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी दाखवतील. सलामी फलंदाज स्ट्रायकरवरती येतोय कल्पेश पाटील आपण पाहतोय अतिशय मोठा फलंदाज.
मॅचचा पैसा पण करतोय पाहावं लागेल मोठा पटका क्षेत्ररक्षक जज करतोय हर्षद पाटील फलंदाज बाद सलामी फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन निश्चित आपण पाहतो फलंदाज बाद झाला जो सलामी फलंदाज होता मैदानावरती अल्पेश पाटील आपण पाहतो बाद झाला सलामी फलंदाजी मैदानाच्या बाहेर झाली मोनिश पाटील जण एक अतिशय वादळ निर्माण केलं मात्र त्या फलंदाजाला टिकून खेळत करताना नाही मात्र समीकरण बदलला धाबांची गरज 26 धाब्याची गरज दबार किती धाबा लागल्यात त्या 15 तर रमेश वारिंगा आपण कुठे असाल तर मंचाशी संपर्क साधा तुम्ही राजेश भोईरशी संपर्क साधा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही राजेश भोईरशी संपर्क साधा गोलंदाज तयार तर दुसरा षटक चेंडू कट करण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या होत्या एकूण आपण पाहतोय 14 धाबा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये गोलंदाजाने कमबॅक दाखवलाय 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केली गोलंदाज आपण पाहतोय जपेश आपण पाहतो गोलंदाजच्या वरती एक अतिशय नामचीन गोलंदाज समीकरण बदललाय 15 चेंडूंचा खेळ बाकी चेंडू कट करतो शानदार स्ट्रोक दिशा दिली आउटफील्ड पास थांबवणं कठीण चेंडू सीमा पार शादाबा चौकाराने पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललंय धाव की धाबा येतात एकूण धाबा होतात 19 आपण पाहतोय या ठिकाणी 41 धाबेचं पल्ला गाठताना मात्र 19 धाबा येतात 22 धाबेची अद्याप गरज मैदानावरती येणाऱ्या चेंडूमध्ये येणारे चेंडू असतील या सामन्यामध्ये 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 22 धाबेची गरज मेहनतीची पराकष्ट पडले संघाला करावे लागेल नामदेव चौधरी यांच्याकडे बक्षीस आले रवी चौधरी साठी जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि मॅचचा पैसा पण करतोय मिस्टर शॉट जज केलाय फलंदाज रवी चौधरी बॅट टू आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी बोल्यांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी बोल्यांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी बोल्यांची यावेळेस फलंदाज बाद होते रवी चौधरी ज्याच्या बक्षीस लावलं गेलं होतं मात्र त्या बक्षिसाच्या मोहामध्ये पडला फलंदाज तर सांगित म्हटलं जातं की सांगोडिया गेला तुगा म्हणे पैशाचा नाद करू नका फलंदाज बाद होते रवी चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन आपण पाहतो अजून एक फलंदाज बाद होते एकूण 4 फलंदाज बाद झाल्यात 19 धावा धाबगती लागल्यात 22 धावेची गरज समीकरण बदलल्या 13 चेंडू मध्ये आता 22 धावेची गरज ओव्हर पिच चेंडू पुल करतोय शॉट लाईक दॅट गॉन 6 रन मर्दाची छाती तलवार हाती मर्दाची छाती तलवार हाती घेतो नाव शिवरायांचे कुंभी आम्ही राजे कुंभी आम्ही राजे कुंभी आम्ही राजे अरे कुंभी आम्ही राजे कुंभी आम्ही राजे कुंभी आम्ही राजे कुंभी आम्ही राजे अरे कुंभी आम्ही राजे कुंभी आम्ही राजे कागिरीच्या प्रथम संगीत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणी देवीने राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त कारण आम्ही जन्मतात फक्त आणि फक्त शिवभक्त
धावसंख्या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सरबली संघ मैदानावरती कमबॅक करतोय. 16 धाबेची गरज, 12 चेंडू 16 धाबा. हे क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट अनुचंद भरलेलं क्रिकेट आहे. कारण आम्ही नेहमीच तुम्हाला सांगत असतो की सरड्याप्रमाणे रंग बदललेला क्रिकेट आपल्याला प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळतं. आणि क्रिकेटनं रंग बदलला, या मॅचचं रंग बदललाय. कारण ज्या प्रकारे 13 चेंडू मध्ये 22 धाबेची गरज होती, शेवटच्या चेंडू मध्ये मोठा फटका टोकत सामन्याचं चित्र बदललंय. 12 चेंडू 16 धाबेची गरज आहे. 12 चेंडू 16 धाबेची गरज असताना मात्र येणारं षटक फार महत्वाचं असेल. येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. आणि या अग्निपरीक्षेमध्ये जर हा गोलंदाज पास झाला तर हा पडले संघ मैदानावरती मजबूत स्थिती निर्माण करू शकेल. 12 चेंडू 16 धाबेची गरज आहे. सामना बघा क्लिक क्लोज आहे. सामना अतिशय रंगतदार मैदानावरती प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण येतं. प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण येतं की सामना कोण जिंकेला. मैदानावरती उत्कंठ निर्माण करणारा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा मात्र सिगेला लागली. सामना कोण जिंकेल, कारण दोन्ही संघाचे पाठीराखे तेवढ्याच संघाने मैदानावरती आहेत. एका बाजूला पडले संघाचे पाठीराखे, दुसऱ्या बाजूला सरवली संघाचे पाठीराखे. सामना कोण जिंकेल. 12 चेंडू 16 धाबेची गरज. नक्कीच हर्षद चौधरी आपण पाहतो त्या फलंदाजासाठी. कपिल चौधरी याच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू अतिशय चांगला, पॅडवरती अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. सिंगल युतीय एक धाब्याच्या मदतीनं धाबडकबती धाबा येतात. लेग मॅचच्या स्वरूपामध्ये एकूण धाबा होत्या 26 धाबा. फक्त 15 धाब्याची गरज आहे. सामना कोण जिंकेल सांगणं इथनं कठीण आहे, कारण तुम्हाला मेहनतीची पराकष्ट करावी लागेल. पडले संघाला प्लॅनिंग आखावं लागेल. नक्कीच आपण पाहतो सामना अतिशय क्लोज मैदानावरती. येणारे 11 चेंडू 15 धाबेची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून करणारा सामना मैदानावरती. हा चेंडू हलक्यातून क्लिक केला, फक्त सिंगल येते. डबाचा प्रयत्न दाखवला, खराब कलेक्टिंग दाखवला. तुम्हाला एक धाब रोखायची आहे. अशा परिस्थितीला तुम्ही 2-2 धाबा खर्च करतात. सामना जिंकणं तुम्हाला कठीण असणार आहे, कारण तुम्हाला धाबा रोखायच्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही एक धाब रोखता, या ठिकाणी खर्च करतात. एका धाबेची किंमत किती आहे हे तुम्हाला माहित असेल. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा जो संघ एका धाब्याने सामना गमावतो, त्यांचे खेळाडू रात्रभर झोपत नाही. त्या खेळाडूंना जाऊन तुम्ही विचारा की एका धाबेची किंमत किती आहे. आणि या अशा वेळी तुम्ही एक धाव खर्च करता जिथे धाबा फार कमी आहेत. दुष्काळात 13वा महिना, धाबा फार कमी आहेत आणि तुम्ही धाबा खर्च करतात. 13 धाबेची गरज. 10 चेंडू 13 धाबेची गरज. बिग फाईट 5 सामना. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. बघा किती खराब क्रिकेट पाहायला भेटलं, कारण पडलं संघ बॅकफुटला येऊ शकेल. फक्त 12 धाबेची गरज. 10 चेंडू 12 धाबेची गरज आहे. पडले संघ जिंकला तर माया पाटील नेवालीपाडा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा पडली संघासाठी बक्षीस आला या ठिकाणी. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र बीट केलं क्षेत्ररक्षकाला. चेंडू थर्ड मॅन सीमारेखेच्या बाहेर. 4 धाबा. बघा या ठिकाणी पडले संघाने चुका दाखवल्या. चुकीचं प्रायश्चित्त पडले संघाला भोगावं लागेल. वारंवार चुका या ठिकाणी पडले संघाकडनं पाहायला मिळतात. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहिजे, तुमची गोलंदाजी चांगली पाहिजे. क्षेत्ररक्षकाची साथ आणि गोलंदाजाची साथ करू पराभवती मात. मात्र पडले संघानं फार चुका दाखवल्या मैदानावरती. अतिशय सोपं क्षेत्ररक्षण करायचं होतं, अशा परिस्थितीला धाबा इथनं खर्च केल्यात. सामना जिंकणं त्याच्यासाठी कठीण असणार आहे. समीकरण बदललंय. 9 चेंडू मध्ये 8 धाबेची गरज. डबल की धाबा येतात. एकूण धाबा होत्यात 33 धाबा. 8 धाबेची गरज मैदानावरती. येणारे चेंडू असतील आता 9. सामना आपण पाहिला तर सरबली संघाच्या बाजूला जास्त मजबूत होत आहे. सरबली संघानं मेहनतीची पराकाष्ठा केली. खास करून आपण पाहतो मोनिश पाटील त्यांना इतर क्षणी 2 षटका ठोकल्या आणि या सामन्याला नवीन रूप दिलं. सामना मजबूत स्थितीमध्ये आणला. मात्र मोनिश पाटील बाद झाल्यानंतर ही जिम्मेदारी
या फलंदाजांना उचलल्या 8 ते धावेची गरज आहे. हा चेंडू अतिशय चांगला क्षेत्ररक्षण फक्त सिंगल. आता मात्र मेहनतीची पराकाष्ठ करावी लागते ते पडले संघानं केलेल्या चुका त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागतं की काय. तर पडले संघानं 5 चुका दाखवल्या मैदानावरती. सामना अतिशय क्लोज होता. अशा परिस्थितीला पडले संघाने धावा कसं केल्या. फक्त 7 धावेची गरज. बघा किती चांगला क्रिकेट टॅलेंटिक क्रिकेट मैदानावरती पाहायला भेटतोय. फलंदाजांना हेरलाय. जरी का प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल डबल न धाबा घेतल्या तरी सरबली संघ सहजरित्या सुपर 4 मध्ये क्वालिफायर होऊ शकेल. धाबांची गरज आहे 6 धावपडकी धावा येतात 35. फक्त 6 धावेची गरज आहे. येणारे चेंडू 7 चेंडू 6 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. मोठा फटका जबरदस्त क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. नो मॅच लँडर 1 बाउन्स इनटू द बाउन्स 4 रन. तर आपण पाहतो सामना क्लोज झाला होता. मात्र सामना आता पूर्णपणे सरबली संघाच्या बाजूला येतोय. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. बघा पडले संघ टीम मीटिंग करतोय कारण आता त्यांची वेल निघून गेली. मात्र पडले संघाने चुका दाखवल्या मैदानावरती. चुका दाखवल्या आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त या पडले संघाला भोगावं लागतं. पडले संघ एक अतिशय चांगला संघ होता ज्यांच्याकडनं चुका आम्हाला फार कमी पाहायला भेटल्या. मात्र एन सामन्यावरती महत्वाच्या सामन्यामध्ये पडले संघाने चुका केल्या आणि त्यामुळे हा संघ बॅकफुट वरती ढकलला गेलाय. फक्त 2 धावेची गरज. 2 धावेची गरज आहे. आपण पाहतो सामना अतिशय क्लोज होता मैदानावरती. मात्र एका मोठ्या फटक्याने सामन्याचं चित्र बदललं. फक्त 2 धावेची गरज. जवळचे क्षेत्ररक्षक सरपंच सामना सुरू करा. फक्त 2 धावेची गरज ती सरवली संघाला सुपर 4 मध्ये क्वालिफायर होण्यासाठी. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार यासाठी सामने आता सुरू झाले आहेत मैदानावरती. यावेळेस मात्र पंच आम्हाला डिसिजन द्यायचा. पंचाचं सिग्नल डेड बॉल. यस तर नक्कीच आपण पाहतो सामना अतिशय महत्वाचा. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सरबली संघाच्या बाजूला जास्त मजबूत झाला. हा चेंडू कट केलाय. फक्त सिंगल होती आणि सामना बरोबरी सुटलाय. 1 धावेची गरज. 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. बघा किती चांगली फलंदाजी दाखवली. फलंदाज खास करून फलंदाज मोनिश पाटील. त्याच्यानंतर आपण पाहतो अविनाश चौधरी आणि हर्षद पाटील त्याला साथ दिली. अविनाश चौधरीने सामन्याचं चित्र बदललं या मैदानावरती. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न गरज नाहीये. फक्त 1 धावेची गरज आहे. विनाशकालीन प्रीत बुद्धी नक्कीच होऊ शकेल मैदानावरती. फक्त 1 धावेची आवश्यकता. स्ट्रायक नंबरती फलंदाज अविनाश. तर नक्कीच आपण पाहतो 1 धावेची गरज आहे मैदानावरती. सामना बिग पॉइंट. हा चेंडू डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र 1 धाव घेतोय आणि हा सामना सरवली संघाने जिंकलाय. सुपर 4 मध्ये आपली जागा नोंदवली ती सरवली संघानं. बुल 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 मोठे बायांचा दोन पैशाचा तीन पैशांची मोठे बायांचे कबीर पाटीलसाठी या ठिकाणी बक्षीस आला. कबीर पाटील बक्षीस आलं मोनिश पाटीलसाठी. मोनिशने 2 षटकार ठोकले होते. सामन्याचं चित्र बदललं. मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सरवली संघाचा अविनाश चौधरी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अविनाश चौधरी. चला यायचं आपण अविनाश चौधरी मैदानावरती. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय वसंत जाधव यांना देखील विनंती असते की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत. मी वसंत साहेबांना विनंती करेल आपण यायचं. तर याच दरम्यान मोनिश पाटील आपण देखील यायचं. आपल्याला कबीर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं आणि मॅन ऑफ द मॅच अविनाश चौधरी.
चला या ठिकाणी विनंती असेल सामना लगेच सुरू होणार आहे. आपण पाहतो काकडबाल विपक्ष द्वारली या दोन संघामध्ये मी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी त्र्यंबक शेठ जाधव यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास कलोरीला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. 4 षटकांचा सामना आहे. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघ लक्षात ठेवा. त्र्यंबक शेठ जाधव यांच्या शुभास आपण पाहतो या कलोरीला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि मोनिश आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चित आपण पाहतो मोनिश साठी बक्षीस आले 500 रुपयाचा. वेल प्लेड मोनिश, जबरदस्त क्रिकेट. तर मॅन ऑफ द मॅच अविनाश चौधरी मैदानावरती आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि सामना जिंकून दिला या फलंदाजाला. सेकंड आपण पाहतोय आता मात्र 2 संघ आम्हाला सेमी पाण्यामध्ये पाहायला भेटतात. एक आगासन, दुसरा सरवली आणि तिसरा सामना द्वारली विपक्ष काकडबाल या 2 संघामध्ये